बाई माझे काय करायला लागली ग बाई? काय बघते ग मोबाईलवरती? काय बघायला लागली ग? काय टेटस? वा ग वा, 10वीच्या निकालाचं टेटस बघायला लागली. बघू कोणाचं बघते? शेजारचीचं, मैत्रिणीचं? तुझं टेटस ठेवलीस काय? हा, लाज वाटत नाही का टेटस बघायला लोकांचे? किती? 37%. 37% मार्क पाडले. 37%. लाज वाटाय पाहिजे, लाज जीवाला. रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस यूट्यूब बघितलं नाही, व्हॉट्सअप बघितलं नाही, फेसबुक बघितलं नाही. त्यासाठी मी रात्रंदिवस काम केले. काय तर म्हणे मी ऑनलाईन अभ्यास करते म्हणे, आणि ऑनलाईन अभ्यास करते म्हणून मी खुळी रात्री 11 वाजता 11:30 वाजता मॅगी करून देत होतो की हिला. फसवलं ग, फसवलं. तोंड काळं केलं ग या कार्टीने. काय म्हणायला लागल्यात बाया, लई नकर करत होती माझी पोरगी एवढं मार्क आणील, माझी पोरगी तेवढं मार्क आणील. आणि काय ग बाय, काटावर पाय. सगळी मेहनत वाया गेली ग बाई. बाप रात्रंदिवस मरमर काम करतोय. एकदा सुद्धा बापाला मोबाईल घेऊन शांतीने बघायला येणं झालंय. कुठला व्हिडिओ बघितला नाही का, काय रील्स बघितली नाही बापाने. कशाचं दुःख नाही या कार्टीला. आणि काय म्हणे, मला पास झाल्यावर मी कॉलेजला जाणार आहे, तर मला गाडी पाहिजे म्हणे, मी चालत जाणार नाही. ही की तुला गाडी? तुला गाडी पाहिजे? गाडी घेतो का तुला गाडी? गाडी कशाला, आता 2 गाडवच घेऊन देतो तुला, जा गाडवर राखायला. तरी गावाकडची सगळी म्हणत होती, पोरीचं एवढं लाड करू नका, करू नका. पोरगी तुम्हाला काय चांगलं करून देणार नाही, तिचं एवढं लाड करू नका. गावाकडे राहू दे तिला, गोट्यातलं शेण काढू दे तिला. आम्हाला लय हाऊस ग, आम्हाला वाटलं आमची पोरगी लई मोठं दिवं लावीन म्हणून आम्ही इकडं आलो शहरात. आणि काय तर म्हणत क्लास लावा, क्लास लावला. गाडी पाहिजे म्हटली, पास झाल्यावरती आता घेणारच आहे गाडी. क्लास लावला, सगळं केलं, किती दिवा लावलं बघा. ती शेजारची लेकरं, ती साक्षी, काय पाप ते बिचारीची आई. किती लोकांची हमाली करून पोट भरतात ग लेकरं. किती जाणीव त्यांना गरिबीची. किती टक्के मार्क पडल्यात? 80% मार्क पडल्यात. खरं ग, खरं गरिबीची जाण असलेली लेकरच पुढे जातात ग. तुम्हाला मस्ती ग, मस्ती तुम्हाला खाऊन पिऊन. काय म्हणायला लागली असेल ती बाई सांग मला शेजारची? किती तोऱ्यात नखऱ्यात टेटस ठेवणार होती म्हणे. आता कुठल्या तोंडाने टेटस ठेवायचं ग बाई? सुधरे नका. आता चालायचं, भरायचं सामान, गावाकडे निघायचं, गावाकडे जायचं, गावाकडे शिवण क्लास करायचा. आता बोर्डावर फक्त शिकलेलीची पाटी लिहायची वाट बघत होतं. आता फक्त दाराच्यावरती पाटी लिहायची, इथं पिको फॉल करून मिळेल, बस. बाकी काही नाही. त्याच लायकीत आहे तुम्ही. आता चला, बांधा पिशवी, घ्या भरा आणि निघा. पास होणार आहे म्हणे मी, कौतुकाने.